अहिल्यानगरमध्ये 3 तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटींचा तात्पुरता खर्च प्रस्तावित आहे, तर उन्हापासून वाचण्यासाठी मंत्र्यांकरिता 100 कोटींच्या ग्रीन रूम उभारल्या जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या 3 तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटींचा तात्पुरता खर्च प्रस्तावित आहे। विरोधकांनी हा खर्च अनावश्यक ठरवत तो स्मारकासाठी वापरण्याची मागणी केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या या बैठकीसाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने 100 कोटी रुपये खर्चाची निविदा जाहीर केली आहे। तर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौंडीतील सभेसाठी केवळ 12 लाख रुपये खर्च झाले होते। पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी इतका कमी खर्च झाला असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी एवढा मोठा निधी का वापरला जात आहे असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात खासदार निलेश लंके म्हणाले, अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होत असल्यानं मी याबाबत स्वागतच करतो, पण त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करणं चुकीचं आहे। त्याऐवजी चौंडी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी हा निधी वापरावा। कंत्राटदार आत्महत्या करत आहे आणि लाडक्या योजनांच्या निधीत कपात होत आहे। अशा परिस्थितीत हा खर्च योग्य नाही असं निलेश लंके यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।